एक मोठी बातमी आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात विषारी दारू प्यायल्यामुळे तब्बल 13 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। पिंपरीमधल्या दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू झालाय। त्यात फुगेवाडीतील अक्षय अवसरमल, सौरभप्पा भंगारी आणि त्यासोबतच भीमाप्पा पुजारी अशी मृतांची नावे आहेत। बंदी असलेली हातभट्टीची दारू प्यायल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। आज पुन्हा पुण्यातल्या काळे पडळ भागात 3 आणि हडपसर भागात 2 अशा 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। ही विषारी दारू योगेश वानखेडेनं बनवलेली होती। ती दारू पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागामध्ये विकली गेली होती आणि ज्यांनी ही दारू घेतली त्यांना तोंडाला फेस येऊन त्यांचा मृत्यू झालाय। योगेश वानखेडे हा सराईत दारू विक्रेता असून याआधी अनेक गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत। त्याला पोलिसांनी अटक केली आहे। आपले प्रतिनिधी मिकी घईस सध्या आपल्या सोबत आहेत। तर पिंपरी चिंचवड परिसरातून आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत, तर हडपसर परिसरातून आपले प्रतिनिधी मिकी घईस सध्या आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला आपण हडपसरमध्ये जाऊयात। आपले प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडे। मिकी, नेमकं तिथे काय घडतंय? कारण हडपसरमध्ये 2 जणांचा यामुळे मृत्यू झालेला आहे। नातेवाईकांनी काय आरोप केलेला आहे? माधवी, जर आपण बघितलं तर पुण्यातील हडपसर परिसरातील पांढरेमळा या परिसरात मी आहे आणि इथं याच वस्ती पांढरेमळा या वस्तीमध्ये 1 नाही 2 नाही तर 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। आणि आता जर बघितलं तर एकदम या सगळ्या परिसरामध्ये फक्त लोक जमलेली आहेत आणि अक्षरशः रडतायत। नक्की काय त्यांचं म्हणणं आहे, काय झालेलं होतं हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आपण। आजी, काय झालेलं होतं, काय नक्की घडलेलं आहे? दारू प्यायचं, खायचं नाही, प्यायचं नाही, 2-2 दिवस पाणी प्यायचं नाही, काय प्यायचं नाही। बरं, विषारू दारू इथं होती का? किती लोकांचा मृत्यू झाला आता? ते हातबट्टी दुसरं दारू नाही, इथं चालू आहे दारू। हा, किती लोकांचा मृत्यू झाला यामध्ये? 5 मृत्यू झाले काल। 4 दिवस झाला, आज माझा भाऊ मेला। हे काल 3 झाले। रोज असंच होतं? हा, एक कालच्या कालच झाले काल। हा, बरं, जर आपण बघितलं तर इथं लोकांकडून आरोप या ठिकाणी होत आहेत। आजी, यांचे घरातले लोक आहेत जी आजी या ठिकाणी। आजी, कोण होते, काय नक्की विषारी दारूमुळे असं? विषारी दारूमुळे झाले। आमच्या घरातले 3, 2 भाऊ, 1 बहिणीचा मुलगा। बहिणीचा मुलगा सुद्धा? हा, आणि 1 भाऊ आता ऍडमिट आहे ससूनमध्ये। असे आमचे 4, त्याचा बी नो गॅरंटी सांगितले। कशामुळे हे झालं? कुठून? दारू, हातभट्टी। अचानक हे सगळं काय? विषारू दारू होती, काय होती? आता ते दारू कसली होती आम्हाला सांगता येणार नाही। विषारीच आम्ही तर समजतो, विषारी दारू होती। मग आता काय आहे नक्की? ही दारू बंद झाली पाहिजे। दारू ही बंद झाली पाहिजे। आम्ही म्हणतो इथंच नाही, याच वस्तीत नाही, अख्खा पुण्याची दारू बंद झाली पाहिजे। या पुणे एरियात दारूच नाही पाहिजे। जवळपास असले की जाणार, पिणार। लोक आता हे घरातले कर्ते पुरुष असतील, मुलं असतील? मुलं आहेत लहान लहान। आता आमच्या बहिणीच्या मुलाला लहान लहान मुलं आहेत। काय काल माहीत झाली, पोटात आग व्हायला लागली। दारू पिऊन आल्यावर पोटात आग व्हायला लागली म्हणले। मग चक्कर आली, उलटी झाली, लघवी पण जागेवर झाली। मग लगेच फोन केले, लगेच आम्ही आलो। 5 वाजता दवाखान्यात घेऊन गेलो। हे सगळं दारूमुळे झालं। हे 4 या वस्तीमध्ये किती लोकांचा मृत्यू झाला? 5 लोकांचा झाला 5 लोकांचा झालाय एकाच दिवशी 5 झाले। कालच झालेलं आहे, पण बॉडी नव्हती दिली। काय आज आणली, कालच झाले। काल एका दिवसात 5 जणांचा? 5 झाले। आपण बघतोय या वस्तीमध्ये हडपसर या पुणे शहरातील पांढरेमळा जो आहे त्या ठिकाणी 5 जणांचा मृत्यू झालाय। जसे आजी सांगतायत, त्यांचे 2 भाऊ आणि 1 भावाचा बहिणीचा मुलगा।
3 जण एकाच घरामध्ये, आणि अशा पद्धतीने बघितलं तर लोकांमध्ये प्रचंड रोष सुद्धा आहे. दारू बंद करावी, ही दारू बंद करावी पुणे शहरातून, अशी देखील मागणी या महिलांकडून होताना दिसतेय. या ठिकाणी विधी पार पडतायत, मात्र लोकांमध्ये प्रचंड रोष या ठिकाणी दिसतोय, नाराजगी आहे. ताई, पुढं सुद्धा अजून दिसतंय या वस्तीमध्ये आणखीन अशीच परिस्थिती वस्तीत? हा तसंच आहे, दारू पिऊनच झालेलं आहे. पुढं अजून सुद्धा जे 4 लोक गेलेत त्याच्यामध्ये? आम्ही पाहुणे तर मला जास्त नाही माहिती, यांना विचारा. बरं आजी, इथं जर आपण बघितलं पुढं सुद्धा अशीच आहे. ते कोण आहेत सगळे? पुढं अजून जण गेलेत, अजून जण वारले? हा, एक नेपाळ्याचा होता हा, आणि एक कोणाचा होता ते कुठं भेटते ही दारू, कुठून आली? इथंच आहे वस्तीमध्येच आहे धंदा. तुम्ही तक्रार दिली नाही याच्याबद्दल? नक्कीच मिकी, आपण या सगळ्या नातेवाईकांच्या भावना पाहतोय. तू सोबतच राहा. यानंतर आपण पिंपरी चिंचवडला जाणार आहोत. मंदार गोंसारी आपले प्रतिनिधी पिंपरी चिंचवडवरून आपल्या सोबत आहेत. मंदार, खरं तर हडपसरचं काय चित्र आहे आपण पाहिलेलं आहे, नातेवाईकांचा उद्वेग आपण पाहिलेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 8 जणांचा मृत्यू झालेला आहे. तिकडे नेमकं काय घडलेलं आहे, पोलिसांनी काय माहिती दिली आहे? मंदार, तत्पूर्वी एक मोठी बातमी येते, तुम्हाला अगदी थोडंसं योगेश वानखेडे आहे, त्यांनी ही दारू महत्त्वाची अपडेट येते, कारण पुण्यातील विषारी दारूच्या मृत्यू प्रकरणाची दखल आता मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश दिलेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. पुन्हा एकदा आपण मंदारकडे जाऊयात. मंदार, महत्त्वाचे अपडेट, मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या घटनेचे दखल घेऊन आता कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत, आणि त्यासोबतच नेमकं काय घडलेलं आहे हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. ही कारवाई आधी करणं अपेक्षित होतं, जी झालेली नाही, त्यामुळे इतके मोठे मृत्यू घडताना आपण पाहतो आहोत. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी भागामध्ये मी आहे, आणि माझ्यासोबत जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचे नातेवाईक आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी काही नागरिक देखील आहेत. तुमचं कोण मृत्युमुखी पडलंय, काय नक्की घडलं होतं, कधी त्यांनी दारू पिली? तो माझा भाऊ होता, त्याने परवा दिवशी दारू पिली 26 तारखेला दुपारी 12ला. दारू पिऊन आणून त्याला थोडं त्रास व्हायला सुरुवात झाली. त्याला घाम थोडं सुटलं होता, म्हटलं ऊन बिन वगैरे आहे, थोडा त्रास होत असेल, पण संध्याकाळपर्यंत त्याला जास्त त्रास झाला. रात्री एकदम एवढा घाम सुटला की आम्ही पण घाबरलो. त्याला डायरेक्ट दवाखान्यात घेऊन गेलो. दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर मग त्याला आतमध्ये घेऊन गेले YCMला. गेल्यावर अर्ध्या तासात लगेच त्याने डोळेवरती घेतलं डायरेक्ट, म्हणजे त्याचा तोंडातनं फेस बीस आला, तर त्याचं कामच बंद केलं, म्हणजे बॉडी सगळी एकदम हे झालं. तर डॉक्टरांनी तिथं सांगितलं की आता हे मृत्युमुखी पडले? नाही व्हेंटिलेटर लावलं. हां, मग त्यांना तेच विचारलं, बाबा का व्हेंटिलेटर लावताय, काय आहे, म्हणजे तोंडात फेस बीस निघतं काय आहे. तर डॉक्टर म्हटले नाही तुम्ही थांबा, आम्ही तुम्हाला सांगतो. त्यांचं काय उत्तर आलंच नाही नंतर. तर डायरेक्ट ICU मध्ये घेऊन गेले त्यांना. ते या ठिकाणी हे जे काही दारू गुत्ते चालत आहेत, पोलिसांनी कधी कारवाई केली का, किंवा कारवाई केल्यानंतर पुन्हा कसे सुरू राहिले? या भागामध्ये मागील जवळपास 30 ते 35 वर्षापासून दारूचे धंदे चालू आहेत, आणि हे दारूचे धंदे पूर्णतः पोलीस प्रशासनाला माहिती आहेत. हे माहिती असताना देखील या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाची कारवाई यापूर्वी झालेली नाही, आणि आता देखील पोलिसांनी या बाबतीमध्ये जे काही स्टेटमेंट दिलेलं होतं ते अत्यंत बेजबाबदार स्टेटमेंट दिलेलं होतं. एकाच वेळेस या ठिकाणी 7 ते 8 माणसं मेलेली असताना देखील पोलिसांनी सरळ ती संपूर्ण बाब नाकारली होती की या ठिकाणी दारूने कुणीही मेलेलं नाही. पोलीस प्रशासनाने ही संपूर्ण जबाबदारी आपल्यावरती झटकण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो. दुसरी महत्त्वाची बाब याच्यामध्ये असे की या प्रकरणामध्ये जे YCM डिपार्टमेंटचे जे लोक आहेत त्यांनी देखील याच्यामध्ये कुठल्या स्वरूपाची माहिती व्यवस्थित दिलेली नाही आहे, आणि हे करत असताना पोलिसांनी त्याच्या पाठीमागे लपून असं प्रकारचं कुठल्याही स्वरूपाचं हे कृत्य झालं नाही असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रशासन पूर्णतः लिप्त आहे. प्रशासनाला माहिती आहे की या ठिकाणी दारूचे धंदे चालतात, दारूचे गुत्ते आहेत, भट्ट्या आहेत, हे पण माहिती आहे. असं असताना त्याच्यावरती आजपर्यंत कारवाई झालेली नाही, आणि झाली तरी ती तात्पुरती होती, आणि नंतर पुन्हा ते धंदे चालू होतात, हे संपूर्ण प्रशासनाला माहिती आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे आता जे लोक जे मेलेले आहेत हे संपूर्ण लोक हे अत्यंत मध्यमवर्गीय गरीब लोक घराण्यातले. अशा परिस्थितीमध्ये त्यांचं कुटुंबात उघडं पडलेलं आहे. आता ही जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांवरती जाते, कारण त्यांच्याकडे गृहमंत्रालय असल्या कारणाने यांची संपूर्ण जबाबदारी ह्या लोकांवरती गेलेली. ह्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, हे आमच्या मध्ये ठिकाणी. तुमचं कोण मृत्युमुखी पडलं? चुलतं होतं माझं. चुलते होते. काय नक्की घडलं होतं त्यांच्याबाबत? कधी ते गेले होते दारू प्यायला? आल्यानंतर काय झालं त्यांना? ते म्हणजे ते मला तर नंतर कळलं आहे,
जेव्हा मला फोन आला भावाचा, तर ते म्हणले की असं असं झालं. मग त्यांना वायसमला नेलं. त्यावेळेस त्यांना वायसमला तात्काळ ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर त्यांना कळलं की डॉक्टर म्हणले की आता नक्कीच मंदार, ज्या प्रकारे हे सगळे नातेवाईक आरोप करतात, खरं तर पोलीस यंत्रणेवर त्यांच्या भूमिकेवरही काही गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत. मिक्की आणि मंदार, या संदर्भात तुमच्याकडून अपडेट घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.